गुड मॉर्निंग फ्रेंड्स. भूगोलाच्या या व्हिडिओ तासिकेमध्ये तुमच्या सगळ्यांचं अगदी मनपूर्वक स्वागत. विद्यार्थी मित्रांनो, मागच्या तासाला आपण पहिलं प्रकरण पूर्ण केलेलं आहे. आज आपण 9वीच्या दुसऱ्या प्रकरणाला आपण सुरुवात करतोय, ज्याचं नाव आहे अंतर्गत हालचाली. अर्थातच भूपृष्ठाच्या अंतर्गत ज्या निरनिराळ्या हालचाली होतात त्या हालचालींचा विचार आपल्याला या प्रकरणामध्ये करायचा आहे. प्रामुख्याने दोन प्रकारच्या हालचाली भूपृष्ठाच्या अंतर्गत होत असतात. एक हालचाल जी सूक्ष्म पद्धतीची किंवा मंद गतीने होणारी हालचाल आणि दुसरी शीघ्र गतीने होणारी हालचाल. शीघ्र गतीने जी हालचाल होते त्याच्यामुळे भूकंप आणि ज्वालामुखी या दोन महत्त्वाच्या नैसर्गिक आपत्ती किंवा घटना घडत असतात. या प्रकरणामध्ये आपल्याला भूकंप आणि ज्वालामुखी यांचा या ठिकाणी विचार करायचा आहे. भूकंप म्हणजे काय याविषयी आपण सगळे जाणतो. भूपृष्ठ काही क्षणापुरता हादरतो, भूपृष्ठाला धक्के बसतात आणि त्यामुळे भूपृष्ठावर असलेल्या इमारती, झाडे, विजेचे खांब हे कोसळतात. भूकंपामुळे जीवितहानी होते, वित्तहानी होते, प्रचंड मोठ्या प्रमाणात नुकसान होतं. ही एक प्रकारची नैसर्गिक आपत्ती आहे. तर अशाच भूकंपाचा आणि ज्वालामुखीचा या प्रकरणामध्ये आपल्याला विचार करायचा आहे. प्रकरण सुरू करण्यापूर्वी पेज नंबर 9 वर आकृती क्रमांक 2.1 ही आकृती आपल्याला वाचायची आहे. खऱ्या अर्थाने ही आकृती म्हणजे वर्तमानपत्रातली एक बातमी आहे. ही बातमी आपल्याला वाचायची आहे. मृत्यूचे तांडव असं त्या बातमीचं शीर्षक केलेलं आहे. ती बातमी वाचायची आहे आणि त्यावर आधारित काही प्रश्न त्या ठिकाणी वाचायचे आहेत. उत्तरांची चर्चा त्या ठिकाणी करायची आहे. त्यामुळे सगळ्यांनी आता पान नंबर 9 काढायचं आहे. त्यावरची आकृती आपण या ठिकाणी आता वाचणार आहोत. विद्यार्थी मित्रांनो, इयत्ता 9वीच्या भूगोलाच्या पुस्तकाच्या पान क्रमांक 9 वर आत्ता मोबाईलच्या स्क्रीनवर जी आकृती दिसते 2.1 ती आकृती आहे. अर्थातच वर्तमानपत्रातली एक बातमी आपल्याला दिसते. मृत्यूचे तांडव असं या बातमीचं शीर्षक आहे आणि भूकंपाने नेपाळमध्ये 1500 जणांचा बळी अशी ती बातमी आहे. खालील बातमी वाचा, छायाचित्राचं निरीक्षण करा आणि त्या बातमीच्या खाली विचारलेल्या प्रश्नांची उत्तरे लिहा. अशी एक कृती आपल्याला या ठिकाणी करायची आहे. आपण बातमीचं वाचन करायचं आहे, आकृतीचं निरीक्षण करायचं आहे आणि विचारलेल्या प्रश्नांच्या संदर्भात त्या ठिकाणी चर्चा करायची आहे. आत्ता आपण हे विचारलेले 8-9 प्रश्न त्यांच्या उत्तरांची चर्चा करणार आहे. नंतर तुम्ही सावकाश ही प्रश्न आणि उत्तरं आपल्या वहीमध्ये लिहून काढायची आहे. पहिला प्रश्न या ठिकाणी विचारला आहे की मृत्यूचे तांडव कशामुळे घडले. मृत्यूचे तांडव आपल्याला माहिती की तांडव नृत्य भगवान शंकर करतात ज्यावेळेस त्यांना क्रोध येतो. तर या ठिकाणी जे मृत्यूचं तांडव झालंय ते कशामुळे झालंय. अर्थातच भूकंपामुळे मृत्यूचं तांडव झालेलं आहे. उत्तर काय आपलं, भूकंपामुळे. नंबर 2 प्रश्न विचारला आहे की हा जो भूकंप झालेला आहे त्याची तीव्रता किती होती. आपण जर बातमी वाचली या ठिकाणी दिलेली तर आपल्या लक्षात येईल की पहिला धक्का बसला त्यावेळेस 7.9 रिश्टर आणि दुसरा धक्का बसला त्यावेळेस 6.6 रिश्टर ही या ठिकाणच्या भूकंपाची तीव्रता आहे. तिसरा प्रश्न विचारला आहे की संबंधित भूकंपामुळे सर्वात जास्त बाधित झालेला देश कोणता. अर्थातच या ठिकाणी भूकंपाने नेपाळमध्ये, म्हणजे आपलं उत्तर आहे नेपाळ, सगळ्यात जास्त जर हानी झाली असेल तर ती नेपाळ या देशामध्ये झालेली आहे. पुढचा प्रश्न आहे की भूकंपाचे केंद्रस्थान कोठे होते. तर भूकंपाचं मुख्य केंद्र लामजुंग
हे नेपाळमध्ये असलेलं ठिकाण हे आहे. 5वा प्रश्न विचारला आहे की आपत्तीग्रस्त इतर प्रदेश किंवा इतर देश कोणते? तर नेपाळच्या शेजारचे देश, त्यांचा उल्लेख या ठिकाणी दिलेला आहे बातमीमध्ये. भारत, पाकिस्तान, बांगलादेश, म्यानमार आणि तिबेट हे त्या ठिकाणी यांच्यावर भूकंपाचा प्रभाव पडलेला आहे. 6वा प्रश्न विचारला आहे की भूकंपाचे केंद्र किती खोलीवर होते? बातमी आपण नीट काळजीपूर्वक वाचली तर आपल्याला त्या ठिकाणी लक्षात येतं आहे की भूकंपाचं केंद्र जे आहे ते भूगर्भामध्ये सुमारे 11 किलोमीटर खोलीवर त्या ठिकाणी होतं. 7वा प्रश्न आहे की भूकंपामुळे कोणकोणत्या प्रकारची हानी झाल्याचं दिसतंय? या ठिकाणी आपण बघू शकतो इमारती कोसळलेल्या आहेत, सर्व जनजीवन विस्कळीत झालेलं आहे. अर्थातच इमारतीच्या ढिगाऱ्याखाली त्या ठिकाणी मानव किंवा अन्य जीव यांना जीव गमावा लागलेला आहे. त्यामुळे या प्रश्नाचं उत्तर आहे जीवित आणि वित्त या दोनही प्रकारची हानी या भूकंपामुळे झालेली आहे. आणि शेवटचा प्रश्न विचारलेला आहे की तुमच्या मते भूकंप घडण्यामागचे कारण काय असावे? तर पृथ्वीच्या अंतर्गत हालचालींमुळे भूकंप घडत असतो आणि अशाच प्रकारच्या अंतर्गत हालचालींमुळे हा भूकंप घडलेला आहे. आणखीन एक शेवटचा प्रश्न आहे 9वा, तो असा आहे की तुम्हाला कधी अशा भूकंपाचा अनुभव आला आहे का? यापूर्वी तुम्ही कधी अनुभव घेतला आहे का? कधी प्रत्यक्ष घेतला असेल किंवा कधी मोबाईलवर एखादी भूकंपाची क्लिप आली असेल तर ती बघितली असेल किंवा वर्तमानपत्रात बातमी वाचली असेल किंवा मग त्या ठिकाणी तुम्ही प्रत्यक्ष भूकंपसुद्धा अनुभवला असेल. तसं असेल तर आपण या प्रश्नाचं उत्तर त्या पद्धतीने लिहू शकतो. विद्यार्थी मित्रांनो, या बातमीमध्ये शेवटचा प्रश्न विचारला आहे की तुम्ही अशा प्रकारचा भूकंप कधी अनुभवला आहे का? तर आपल्या महाराष्ट्रामध्ये 1995ला उस्मानाबाद आणि किल्लारी या जिल्ह्यांमध्ये, उस्मानाबाद जिल्ह्यामध्ये किल्लारी हे एक छोटंसं गाव, त्या ठिकाणी प्रचंड मोठ्या प्रमाणात भूकंपाचे धक्के त्या ठिकाणी बसलेले. त्यानंतर काही असे धक्के आपल्या महाराष्ट्राला तरी जाणवलेले नाही आहेत. विद्यार्थी मित्रांनो, आपल्या पृथ्वीवर नैसर्गिक घडामोडी घडत असतात. यामध्ये त्यांना आपण नैसर्गिक आपत्ती असं म्हणतो. महापूर असेल, अतिवृष्टी असेल किंवा मग भूकंप असेल, ज्वालामुखी असेल, अशा प्रकारच्या नैसर्गिक आपत्ती घडत असतात. या नैसर्गिक आपत्तीच्या मुळे मोठ्या प्रमाणात जीवित आणि वित्तहानी होत असते. आपण बघतो की काही दिवसांपूर्वीच आपण पावसाळ्याच्या सुरुवातीला वादळ ही आपत्ती आपण सगळ्यांनी अनुभवली. निसर्ग चक्रीवादळ त्याचं नाव होतं. तर कोकण किनारपट्टीवर ह्या निसर्ग चक्रीवादळाचा तडाखा बसल्याचं अगदी ताजं उदाहरण आपल्या सगळ्यांना माहिती आहे. तर नैसर्गिक आपत्तींमुळे काय नुकसान होतं हे आम्ही आत्तासुद्धा जाणवतो आहे. कोरोनासारखी महामारी ही सुद्धा एक प्रकारची आपत्तीच आहे आणि या आपत्तीमुळे कशा प्रकारे जनजीवन विस्कळीत झालेलं आहे आपण सगळे अनुभवतो आहे. तर अशा या नैसर्गिक आपत्तीमुळे मोठ्या प्रमाणात हानी होत असते, जनजीवन विस्कळीत होत असतं आणि त्यामुळे या आपत्तीच्या संदर्भात माहिती आपल्याला असणं गरजेचं आहे. या पाठाच्या माध्यमातून इथे आपण अंतर्गत हालचाली बघणार आहोत. तर भूपृष्ठाच्या अंतर्गत ज्या हालचाली होतात त्यांचा या पाठामध्ये आपल्याला विचार करायचा आहे. कशा प्रकारच्या हालचाली होतात, एक छोट्याशा प्रयोगावरून भूपृष्ठाच्या अंतर्गत कशा हालचाली होतात आणि त्याचे काय परिणाम होतात हे आपण आता बघणार आहोत. विद्यार्थी मित्रांनो, भूपृष्ठाच्या अंतर्गत ज्या हालचाली होतात त्या हालचाली समजून घेण्यासाठी आपल्याला आपल्या पाठ्यपुस्तकामध्ये एक छोटासा प्रयोग दिलेला आहे, एक छोटीशी कृती दिलेली.
तुमच्याकडे असलेल्या वह्या एकावर एक रचून त्याचे तुम्ही थरावर थर तयार केले आणि वेगवेगळ्या वस्तू त्या वह्यांच्या पृष्ठभागावर आपण ठेवलेल्या आहेत. बिग इनहेलर किंवा शाईची बॉटल किंवा सॅनिटायझरची बॉटल आपण वरती ठेवलेली, तुम्ही काही ठेवू शकता. आता हे भूपृष्ठाचे थर आहेत. अंतर्गत पृथ्वीच्या कवचामध्ये जे वेगवेगळे थर आहेत, हे थरांचं या ठिकाणी स्वरूप म्हणजे या वह्या आहे. आता आपण काय करूया, आपल्या पुस्तकामध्ये 2.2 हा एक प्रयोग दिलेला आहे. 2.2 एक छोटासा दुसरा प्रयोग दिला आहे. 2.2 मध्ये काय सांगितलंय की या वह्यांच्या थरांवर आपण या वस्तू रचलेल्या आहेत. जसं पृथ्वीच्या वरच्या पृष्ठभागावर बिल्डिंग्स आहेत, वस्ती आहेत, वेगवेगळ्या इमारती आहेत. पण आता आपण काय केलं की या थरामधला एक थर किंवा एक वही त्या ठिकाणी आपल्याला काय करायची, फटक्यात काढायची. काय झालं, ही वही फटक्यात काढली तर भूपृष्ठावरच्या काही वस्तू पडल्या, काही पडल्या नाही. लक्षात येते का? काही वस्तू पडल्या, काही वस्तू पडल्या नाही. आता प्रयोगाचा दुसरा टप्पा आपण करूया. वह्या एकमेकांवर रचल्या आहेत, पृष्ठभागावरती आपण वस्तू ठेवलेल्या आहेत. आपण पहिल्यांदा काय केलं, वही काढली, काही वस्तू पडल्या. आता दुसरं, या ठिकाणी वही काढायची नाहीये, पण या वह्यांच्या थराला अगदी हळुवारपणे त्या ठिकाणी टिचकी मारायची. टिचकी मारल्यामुळे काय झालं, वर असलेल्या वस्तू या ठिकाणी खाली पडलेल्या आहेत. आत्ता ही जी दोन प्रयोगाची कृती केली आहे त्याच्यावरून एक लक्षात येतंय, आपण जी पहिल्यांदा वही काढली ती झाली शीघ्र प्रकारची हालचाल, अगदी फटकन केलेली हालचाल. त्याच्यामुळे जास्त प्रमाणात विध्वंस झालेला दिसतो. आणि टिचकी मारण्याची जी कृती केली ती झाली हळुवार पद्धतीने केलेली हालचाल. पण दोन्ही हालचालीमध्ये या ठिकाणी आपल्याला लक्षात आलेलं आहे की भूपृष्ठावर त्या ठिकाणी त्याचे परिणाम तुम्हाला दिसलेले आहेत. विद्यार्थी मित्रांनो, भूकंप व ज्वालामुखी या ज्या दोन घटना आहेत, भूकंप म्हणजे भूपृष्ठ हादरणे, भूपृष्ठाला धक्के बसणे, अंतर्गत हालचालींमुळेच भूपृष्ठावर ते परिणाम दिसतात. आपण आत्ता एक छोट्याशा प्रयोगातून ते बघितलं. तर भूपृष्ठाला धक्के बसतात, भूपृष्ठ हादरतो आणि त्यामुळे भूपृष्ठावर इमारती असतील, विजेचे खांब असतील, झाडे असतील तर ते उन्मळून पडतात. बऱ्याच वेळा अशा इमारतीच्या ढिगाऱ्याखाली माणसे किंवा अन्य सजीव त्या ठिकाणी त्यांचा मृत्यू होतो. म्हणजे भूकंपामुळे जीवित आणि वित्त दोन्ही प्रकारच्या हानी होतात. ज्वालामुखीचा उद्रेक, ज्याला आपण व्हॅल्कोना म्हणतो, तर ज्वालामुखी पृथ्वीच्या भूपृष्ठाअंतर्गत तप्त अशा प्रकारचा लावा त्या ठिकाणी प्रवाहित असतो. ज्या ठिकाणी पृथ्वीचं भूपृष्ठ कमकुवत असतं त्या ठिकाणी असा हा तप्त लावा भूपृष्ठ फोडून उसळून बाहेर पडतो. तर याला आपण काय म्हणतो, व्हॅल्कोना म्हणतो. याला आपण ज्वालामुखी असं म्हणतो. तर भूकंप व ज्वालामुखी या घटना पृथ्वीच्या अंतर्गत जी अस्थिरता असते त्या अस्थिरतेमुळे या घटना घडत असतात. ही अस्थिरता पृथ्वीच्या अंतर्गत भागामध्ये जी काही हालचाल होते त्या हालचालींमुळे निर्माण होते. मुख्यतः जे पृथ्वीचं प्रावरण आहे त्याच्या वरच्या थरामध्ये अशा प्रकारच्या हालचाली होत असतात. किरणोत्सारी पदार्थांतून ऊर्जा जी असते ती प्रवाहित होत असते. ही ऊर्जा निर्माण होते आणि ती प्रवाहित होते आणि ह्या ऊर्जा लहरी एका ठिकाणाहून दुसऱ्या ठिकाणी प्रवास करतात. ऊर्जेच्या या प्रवाहामुळे पृथ्वीच्या अंतरंगामध्ये अस्थिरता निर्माण होते, हालचाली निर्माण होतात आणि या हालचाली
मग या हालचालींचं आपण वर्गीकरण वेगवेगळ्या गटामध्ये करू शकतो. एक तर त्या हालचालींचं वर्गीकरण त्यांची गती कशी आहे, स्पीड कसा आहे. म्हणजे जर गती फास्ट असेल तर आपण त्याला शीघ्र भू हालचाल, गती एकदम स्लो असेल तर आपण त्याला मंद भू हालचाल असं त्याचं वर्गीकरण करू शकतो. किंवा दिशांच्या आधारावर ही हालचाल कोणत्या दिशेकडून कोणत्या दिशेकडे होते, म्हणजे त्याला आपण त्याच्यानुसार जर आपण हालचाली म्हटल्या तर क्षितिज समांतर हालचाली किंवा ऊर्ध्वगामी अधोगामी भू हालचाली या गटामध्ये त्याचं वर्गीकरण करू शकतो. किंवा जर या हालचालींचा भूरूपांचा आपण आधार घेतला तर खंडजन्य, भूखंड, पठारे, उच्च भूमी निर्माण करणाऱ्या हालचाली किंवा या हालचालींमुळे बऱ्याच वेळेला पर्वत निर्माण होत असतात. मग पर्वत निर्माण करणाऱ्या हालचाली, वलीकरण किंवा प्रस्तरभंग क्रिया असं सुद्धा या हालचालीचं आपल्याला काय करता येईल, वर्गीकरण करता येईल. विद्यार्थी मित्रांनो, पृथ्वीच्या अंतर्गत ज्या हालचाली निर्माण होतात त्यांचं वर्गीकरण दर्शवणारा तक्ता आपल्याला स्क्रीनवर दिसतोय. या ठिकाणी वर्गीकरणाचा आधार दिलेला आहे. 1 गती, 2 दिशा आणि 3 भूरूपे. जर आपण गती विचारात घेतली, वर्गीकरणाचा हा गतीचा आधार जर घेतला तर त्यामुळे 2 प्रकारच्या अ आणि ब हालचाली निर्माण होतात. मंद भू हालचाली ज्या सातत्याने होतात, आम्हाला लक्षात येत नाही, आणि त्याचा परिणाम काय होतो तर पर्वत किंवा खंड यांची निर्मिती होते. आणि दुसरं आहे शीघ्र भू हालचाली, ज्या चटकन आमच्या लक्षात येतात, घटनेच्या स्वरूपात त्या असतात. उदाहरणार्थ भूकंप आणि ज्वालामुखी. वर्गीकरणाचा दुसरा आधार म्हणजे दिशा. दिशा त्याच्याबद्दल कशा प्रकारच्या हालचाली निर्माण होतात तर क्षितिज समांतर भू हालचाली, ऊर्ध्वगामी अधोगामी भू हालचाली. आणि वर्गीकरणाचा तिसरा आधार म्हणजे भूरूप. तर त्यामध्ये क्रमांक 1 खंडजन्य आणि क्रमांक 2 पर्वतजन्य. खंडजन्यमध्ये आपण बघतो की वेगवेगळ्या प्रकारचे भूपृष्ठांचे प्रकार आपल्याला पृथ्वीवर पाहायला मिळतात. पठारे पाहायला मिळतात, उच्चभूमी पाहायला मिळते. आणि पर्वतजन्यमध्ये आपण वेगवेगळ्या प्रकारचे पर्वत बघतो. वलीकरण, प्रस्तरभंग या प्रकारच्या क्रियांचा या ठिकाणी समावेश होतो. सर्वप्रथम आपण विचार करूया मंद भू हालचालीचा. मंद भू हालचालीचे भूकवचावर पर्वत निर्मिती आणि खंड निर्मिती याच्या स्वरूपात परिणाम दिसून येतात. आपल्याला ते या आकृतीमध्ये लक्षात येतील की बघा, या ठिकाणी परिणाम दिला आहे, या ठिकाणी दाब दिला आहे आणि या ठिकाणी ताण दिलेला आहे. म्हणजे लहरीच्या हालचालींची दिशा जर एकमेकांकडे येणाऱ्या लहरी असतील तर काय, आणि एकमेकांच्या विरुद्ध जाणाऱ्या लहरी असतील तर काय. आता याचा एकमेकांकडे येणाऱ्या जर लहरी असतील तर प्रस्तरभंग होतो, या ठिकाणी आपल्याला दिसतो. आणि एकमेकांच्या विरुद्ध जाणाऱ्या लहरी असतील तरी सुद्धा प्रस्तरभंग होतो. खडकांवर त्याचा परिणाम काय होतो तर त्याचा खडकांवर परिणाम असा होतो की इथे वलीकरण होतं आणि इथे त्या ठिकाणी प्रस्तरभंग पातळी त्या ठिकाणी निर्माण होते. तर हे मंद भू हालचाली आणि त्याचे परिणाम या ठिकाणी आपल्याला दिसून येतात. विद्यार्थी मित्रांनो, पृथ्वीच्या अंतर्गत हालचालींचं वर्गीकरण आपण 2 गटामध्ये करतो. एक मंद भू हालचाली आणि दुसरं शीघ्र भू हालचाली. मंद भू हालचालीचे परिणाम काय होतात तर पर्वत निर्माण होतात, खंड निर्माण होतात.
आपण बघितलं असेल की आत्ता आपण पृथ्वी तलावर 7 खंड आहेत असं आपण म्हणतो, पण यापूर्वीचा किंवा कोट्यावधी वर्षापूर्वीचा काळ जर बघितला तर पृथ्वीवर अशा प्रकारचे 7 खंड नव्हते. संपूर्ण पृथ्वी मिळून एकच खंड होता. मग हळूहळू त्या एकाचे 2, 2चे 4 आणि 4चे 7 या खंडामध्ये त्या ठिकाणी परिवर्तन झालं. हे अतिशय सूक्ष्म पद्धतीने होत असतं, तुम्हाला आम्हाला लक्षात येत नाही. म्हणजे ही मंद प्रकारची हालचाल आहे. किंवा पर्वत आज ज्या ठिकाणी पर्वत आहेत, पूर्वी त्या ठिकाणी पर्वत नव्हते, मग त्या ठिकाणी पर्वतांची निर्मिती झाली. मग ही सूक्ष्म पद्धतीने जी हालचाल होते त्याचाच परिणाम आहे पर्वतांची निर्मिती झाली. किंवा अगदी आपण हिमालयाच्या बाबतीत म्हणतो की हिमालयाची उंची ही दररोज वाढत असते, तर अतिशय सूक्ष्म पद्धतीने त्या ठिकाणी ती हालचाल होत असते. त्यामुळे तुमच्या आमच्या लक्षात येत नाही. जसं आमची उंची वाढते ती सूक्ष्म पद्धतीने वाढते, ती लक्षात येत नाही. तर हा भूपृष्ठाच्या अंतर्गत होणाऱ्या मंद भू हालचालीचा परिणाम आहे. या ठिकाणी सुरुवातीला आपण मंद भू हालचाल म्हणजे काय हे समजून घेणार आहे आणि त्याच्यामुळे पर्वत कशा प्रकारे निर्माण होतात. तर त्यासाठी 30 सेंटीमीटर लांबीचा एक छोटासा कागदाचा तुकडा घ्यायचा आहे, कागदाची पट्टी घ्यायची आहे. एक प्रयोग आपल्याला सांगितलेला आहे. समजा हे भूपृष्ठ आहे आणि या भूपृष्ठाला दोन्हीकडून दाब निर्माण झाला आहे, इकडनं सुद्धा आणि इकडनं सुद्धा. म्हणजे दाब एकमेकांच्या विरुद्ध दिशेने न होता एकमेकांकडे निर्माण झालेला आहे. समजा हे इकडनं दाबली पट्टी आणि इकडनं दाबली, दोन्हीकडून असा दाब निर्माण केला तर काय झालं, या पट्टीला अशी घडी पडली, ही वली पडली. तर ही जी वली आहे याच पद्धतीने भूपृष्ठावर वली पर्वत निर्माण होत असतो. म्हणजे आता आपण जो पट्टीचा प्रयोग बघितला तर भूपृष्ठावर इकडनं दाब निर्माण होतो, इकडनं दाब निर्माण होतो आणि अशा पद्धतीने भूपृष्ठाला काय करतात, वळी पडते. भूपृष्ठाचं वलीकरण होतं आणि यातूनच त्या ठिकाणी काय होतो, पर्वत निर्माण होत असतो. हा जो पर्वत आहे याला आपण वली पर्वत असं म्हणतो. विद्यार्थी मित्रांनो, अंतर्गत हालचालीमध्ये मंद भू हालचाली, सूक्ष्म पद्धतीने होणाऱ्या हालचाली आणि त्याचा पहिला परिणाम वली पर्वताची निर्मिती. आत्ताच आपण एका प्रयोगातून बघितलं, पट्टीकडला दोन्हीकडून दाब दिला तर त्या पट्टीला काय पडली, वळी पडली, घडी पडली. भूपृष्ठाच्या बाबतीत सुद्धा तसंच होतं. पृथ्वीच्या अंतर्गत भागातून ऊर्जेचं वहन होतं आणि ही ऊर्जा किंवा ह्या ऊर्जा लहरी त्या मृदू खडकांच्या थरावर क्षितिज समांतर एकमेकांच्या दिशेने दाब पडून त्या भूपृष्ठाला काय होता, अशा पद्धतीने वळ्या पडतात. या पद्धतीने त्या भूपृष्ठाला वळ्या पडतात, घड्या पडतात. दाब जो असतो, उदाहरणार्थ जर आपण दाब बघितला तर हा इकडनं दाब आणि हा इकडनं दाब, एकमेकांच्या दिशेने दाब पडतो, भूपृष्ठाला वळ्या पडतात, घड्या पडतात आणि त्यामुळे जो पर्वत निर्माण होतो त्याला आपण वली पर्वत असं म्हणतो. हिमालय हा वली पर्वत आहे. अरवली, रॉकी, ॲडीज, आल्प्स हे जगातले काही प्रमुख वली पर्वत आपल्याला सांगता येतील. ही भूपृष्ठाला वळ्या पडल्यामुळे त्या ठिकाणी हे पर्वत निर्माण झालेले. आणि हा जर दाब इकडनं दाब वाढत असेल, इकडनं दाब सातत्याने जर वाढत असेल तर या वली पर्वताची काय होत असते, उंची जी असते ती वाढत चालते, उंची वाढत चालते. तर असा हे मंद भू हालचालीचं पहिलं त्या ठिकाणी परिणाम बघितला आपण, वली पर्वत. विद्यार्थी मित्रांनो, दुसरी एक कृती आपल्याला पुस्तकामध्ये सांगितली, कागदाची, पातळ कागदाची पट्टी घ्या. जसं आपण या ठिकाणी एकमेकांच्या दिशेने दाबलं तर भूपृष्ठाला वळी पडते, घडी पडते. इकडनं दाब दिला, इकडनं दाब दिला, भूपृष्ठाला काय होतंय, अशी वळी पडते, घडी पडते. पण त्याच ऐवजी आपण जर ही कागदाची पट्टी इकडनं ओढली आणि इकडनं ओढली, म्हणजे दोन्ही दिशेने जर ती ओढली तर काय होईल,
अर्थातच विभंग निर्माण होईल, ती तुटेल. हाच प्रकार आपल्याला या ठिकाणी लक्षात घ्यायचा आहे. विद्यार्थी मित्रांनो, आत्ता जो पट्टीचा छोटा प्रयोग केला त्यावरून आपल्या लक्षात येतं की एकमेकांपासून दूर जाणाऱ्या ऊर्जा लहरी त्या ठिकाणी जर निर्माण झाल्या तर जो खडक असतो त्या खडकावर ताण निर्माण होतो आणि त्यामुळे खडकामध्ये विभंग निर्माण होतात आणि या विभंगाचा परिणाम असा होतो की खडकावर गटपर्वत निर्माण होतात. तर वली पर्वत हे आपण पहिले एक उदाहरण बघितलं. त्यानंतर गटपर्वत कसे निर्माण होतात, तर अंतर्गत हालचालींमुळे त्या ठिकाणी एकमेकांच्या विरुद्ध जाणाऱ्या हालचाली किंवा ऊर्जा लहरी निर्माण होतात आणि त्यातून खडकांवर ताण पडतो, विभंग निर्माण होतं आणि अशा प्रकारच्या कठीण खडकामध्ये ऊर्जा लहरी एकमेकांकडे आल्याने दाब पडू नये असे विभंग होतात. या दोन समांतर विभंगामधील भूकवचाचा भाग त्या ठिकाणी वर उचलला जातो. त्यावेळेस तो ठोकळ्यासारखा दिसतो आणि हा ठोकळ्यासारखा उचललेला जो भाग आहे त्याला गटपर्वत असा आपण या नावाने ओळखतो. युरोपमधील ब्लॅक फॉरेस्ट पर्वत, भारतामधलं मेघालय पठार हे देखील अशाच प्रकारे खडकामध्ये विभंग निर्माण होऊन निर्माण झालेले आहेत. ब्लॅक फॉरेस्ट पर्वत आणि आपलं मेघालय पठार हे गटपर्वताचं उदाहरण आहे, तर वली पर्वत हे हिमालय पर्वताचं उदाहरण आहे. या ठिकाणी आजचा भाग या ठिकाणी तुम्हाला कळाला असेल. या ठिकाणी आपण थांबणार आहे, परंतु जाण्यापूर्वी तुम्हाला सगळ्यांना एक सांगतो, तुम्हाला ही तासिका आवडली असेल तर तुमच्या स्क्रीनच्या खाली सबस्क्राईबचं बटन आहे, सबस्क्राईबचं बटन दाबा, बेल आयकॉन दाबा, हा व्हिडिओला लाईक करा, शेअर करा, जेणेकरून पुढचे व्हिडिओ तुम्हाला ताबडतोब मिळतील. नंतर आपण भेटणारच आहोत. या ठिकाणी आजची तासिका आपण संपवतोय. धन्यवाद.